या विशेष डीप डाईव्ह मध्ये स्वागत आहे. आज आपण एका खूपच जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. हा विषय प्रत्येक घराशी जोडलेला आहे. अगदी. आणि तो विषय म्हणजे मुलांच्या करिअर विकासामध्ये पालकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या. आजच्या या डीप डाईव्हचं मिशन एकदम स्पष्ट आहे. म्हणजे कसं आहे, करिअर म्हणजे आता फक्त एखादी नोकरी मिळवणं राहिलेलं नाहीये. खरंय, ते आता अक्षरशः एक जीवन नियोजन बनलं आहे. बरोबर. आणि म्हणूनच आधुनिक काळात पालकांनी नियंत्रक न बनता मार्गदर्शक कसं बनावं हे आपण आपल्या आजच्या स्रोतांतून समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आजच्या काळात करिअर नियोजनात पालकांची भूमिका केवळ पैशांची तजवीज करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती एक अतिशय सखोल मानसशास्त्रीय आणि धोरणात्मक प्रक्रिया बनली आहे. अगदी बरोबर. तर मग मला सांगा, हे मानसशास्त्र नक्की कसं काम करतं? आपण जर याच्या मुळाशी गेलो ना, तर एली गिन्सबर्ग आणि लिंडा गॉटफ्रेडसन यांसारख्या तज्ज्ञांचे जे सिद्धांत आहेत ते खूप रंजक माहिती देतात. मुलांच्या मनात व्यावसायिक आकांक्षा अचानक एका रात्रीत निर्माण होत नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यात मुले अगदी नकळतपणे आपल्या पालकांच्या व्यवसायाचं अनुकरण करतात. अच्छा. म्हणजे जसं लहान मुलं डॉक्टर खेळतात किंवा घरातल्यांसारखं लॅपटॉपवर काम करण्याचं नाटक करतात तसं. अगदी तसंच. पण जसजशी ती मोठी होतात तसतशी ती आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करू लागतात. हां, गॉटफ्रेडसन यांच्या सिद्धांतानुसार मुले स्वतःच्या सामाजिक दर्जानुसार आणि कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार करिअरचे पर्याय फिल्टर करू लागतात. हो, म्हणजे कोणता व्यवसाय आपल्या सामाजिक स्तराला शोभेल आणि कोणता नाही हे ती त्यांच्या नकळत ठरवू लागतात. बापरे. म्हणूनच पालकांचा दृष्टिकोन हा मुलांच्या करिअर निवडीचा पहिला मानसशास्त्रीय पाया असतो. करिअरमध्ये नक्की किती आणि कसा हस्तक्षेप करावा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा पालक स्वतःचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात, असं आपण अनेकदा बघतो. हाच तर मुख्य मुद्दा आहे आपल्या चर्चेचा. आपल्या स्रोतांवरून हे स्पष्ट होतं की या संपूर्ण प्रक्रियेत पालकांची जबाबदारी फक्त 30% असते. फक्त 30%? हो, फक्त 30%. उरलेली 70% जबाबदारी ही शाळा, शिक्षक, आजूबाजूचे वातावरण आणि स्वतः विद्यार्थ्यांची असते. म्हणजे पालकांनी पूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज नाही? अजिबात नाही. त्यामुळे पालकांनी स्वतःला एका कंपनीच्या ऍडवायझरी बोर्डासारखे किंवा सल्लागार मंडळासारखे मानायला हवे. ऍडवायझरी बोर्ड म्हणजे फक्त योग्य तो सल्ला द्यायचा, पण अंतिम निर्णय मुलांचाच असू द्यायचा. अगदी बरोबर ओळखलात. इथे नोज इन हँड्स ऑफ हे तत्व खूप महत्वाचे ठरते. नोज इन हँड्स ऑफ. होय. याचा सरळ अर्थ असा की मुलांच्या प्रगतीवर आणि त्यांच्या आवडीनिवडींवर बारीक लक्ष नक्की ठेवा. त्यांना योग्य माहिती पुरवा, पण त्यांच्या निर्णय प्रक्रियेत आवाजीवी हस्तक्षेप करू नका. त्यांना त्यांची वाट स्वतः निवडू द्या. नक्कीच. मला वाटतं हे जे नोज इन हँड्स ऑफ धोरण आहे ते आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जास्त गरजेचं आहे. हो. कारण आपल्या स्रोतात एक थक्क करणारी आकडेवारी आहे. 2025 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे म्हणजेच AI मुळे तब्बल 97 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. बाप रे, ही खूप मोठी संख्या आहे. हो ना. म्हणजे ज्या ठराविक नोकऱ्यांसाठी आपण मुलांना आजवर तयार करत आलो आहोत त्या कदाचित भविष्यात अस्तित्वातच नसतील. म्हणूनच जुने निकष आता कालबाह्य होत आहेत. आणि इथे डॉक्टर समीर दलवाई यांनी मांडलेला मुद्दा खूप अचूक लागू पडतो. कोणता मुद्दा? जर तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलत असेल आणि मशीन सगळी विश्लेषणात्मक कामे करणार असतील तर मुलांचा केवळ बुद्ध्यांक म्हणजेच IQ भविष्यात पुरेसा ठरणार नाही. मग भविष्यात नक्की कोणत्या गोष्टीची जास्त गरज भासेल? त्यांना भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजेच EQ आणि SQ यांची सर्वाधिक गरज आहे. कारण मशीन्स भावना समजू शकत नाहीत. अगदी बरोबर. त्यामुळे इतरांशी जुळवून घेणं, कठीण प्रसंगात स्वतःला सावरणं आणि संघात काम करणं या गोष्टी निर्णायक ठरतील. आणि हे शिकण्यासाठी मुलांना फ्री प्ले किंवा मोकळा वेळ देणं खूप गरजेचं आहे. सतत अभ्यासाच्या आणि क्लासेसच्या वेळापत्रकात अडकवून ठेवल्याने या नैसर्गिक क्षमता विकसित होत नाहीत. म्हणजे मुलांना स्वतःचा मार्ग आणि स्वतःची आवड स्वतः शोधू देणं हेच खरं यश आहे. याची एक खूप सुंदर आणि प्रत्यक्ष केस स्टडी आपल्या स्रोतांमध्ये आहे. हो, डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांची केस स्टडी. बरोबर. हे उदाहरण खूपच प्रेरणादायी आहे. कोल्हे दाम्पत्याने त्यांच्या मुलांना करिअर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांनी आपल्या अपेक्षा किंवा स्वतःचा वैद्यकीय वारसा मुलांवर लादला नाही. आणि त्याचा परिणामही खूप छान झाला. हो, त्यांचा एक मुलगा डॉक्टर झाला
आणि दुसऱ्याने आवडीने शेती हे क्षेत्र निवडलं. दोघांनीही स्वतःच्या क्षमतेचं क्षेत्र निवडल्यामुळे ते अत्यंत यशस्वी आणि समाधानी झाले. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं. पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे सर्व नियोजन कधी सुरू करावं? अगदी पदवीच्या प्रवेशाच्या वेळी तर नाहीच ना. अजिबात नाही. प्रसिद्ध करिअर सल्लागार स्वाती साळुंखे यांचा यावर खूप मोलाचा सल्ला आहे. काय सांगतात त्या? त्यांच्या मते इयत्ता 8वी पासूनच मुलांचं स्वॉट विश्लेषण करायला सुरुवात केली पाहिजे. स्वॉट विश्लेषण म्हणजे त्यांच्या जमेच्या बाजू, उणीवा, संधी आणि धोके ओळखणं. बरोबर. 8वीत मुले स्वतःच्या आवडीनिवडींबद्दल थोडी स्पष्ट होऊ लागतात. 10% वाढत आहे. बापरे, म्हणजे आज जे शिक्षण 1 लाखात मिळतंय ते भविष्यात दुप्पट महाग होईल. म्हणूनच या वाढत्या महागाईचा विचार करून पालकांनी 8वी पासूनच म्युच्युअल फंड किंवा SIP सारख्या साधनांद्वारे लवकर आर्थिक नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. करिअर निवड मुलांची असली तरी त्याचं आर्थिक इंधन वेळेवर पुरवणं ही पालकांची मोठी जबाबदारी आहे. अगदी खरंय. सो या सर्व चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं पालकांनी मुलांच्या आयुष्याच्या जहाजाचे कॅप्टन होण्याचा अट्टहास आता सोडला पाहिजे. अगदी बरोबर. त्याऐवजी त्यांनी एका दीपस्तंभासारखे, एका लाईट हाऊस सारखे काम करावे. जहाजाला समुद्रातील खडक आणि धोके नक्की दाखवावेत, योग्य तो प्रकाश टाकावा, पण जहाजाचे सुकाणू मात्र मुलांच्याच हातात राहू द्यावे. हे खूपच अचूक आणि सुंदर रूपक आहे. जर आपण हे सर्व एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिले तर हे दीपस्तंभ बनणं आजच्या काळात का गरजेचं आहे हे पूर्णपणे स्पष्ट होतं. नक्कीच. आणि याच अनुषंगाने आजच्या डीप डाईव्हच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? आपण विचार करूया, जर भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व तांत्रिक, कोडिंग आणि विश्लेषणात्मक कामे अचूकपणे करणार असेल तर मुलांसाठी भविष्यातील सर्वात मोठे व्यावसायिक कौशल्य कोणतीही विशिष्ट पदवी नसून केवळ स्वतःला सतत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच अडॅप्टेबिलिटी आणि मुळात एक उत्तम माणूस असणे हेच असेल का? या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण आपला डीप डाईव्ह इथेच थांबूया.